मनसे सरचिटणीस नयन कदम सध्या आमच्या सोबत आहे. सर, तुम्ही आज नॅशनल पार्कमध्ये आलात, दरवाढच्या विरोधात तुम्ही तक्रार पण दिली आहे. काय मागणी होती, काय सांगितलं? असं आहे की नॅशनल पार्क म्हणजे संजय गांधी राष्ट्रीय उद्यान म्हणजे या मुंबईचा एक ऑक्सिजन आहे. आणि सकाळी 4:30 वाजल्यापासून लोक इथे मॉर्निंग वॉक प्रभात फेरीला येतात. जवळजवळ 8 वाजेपर्यंत चालू असतं. आणि पूर्वी हे सगळं मोफत होतं. आतमध्ये कधीही तुम्ही 4 ते 8च्या मध्ये मॉर्निंगला मोफत येऊ शकत होते. मग त्यांनी 180 दर लावला आणि नंतर 348 काहीतरी दर लावला, ते ज्येष्ठ नागरिकांना. पहिला नॉर्मल सगळ्यांना सेम होतं, मग ज्येष्ठ नागरिकांचा वेगळा आणि नॉर्मल 60च्या खालच्यांचा काहीतरी 748 काहीतरी आहे. आणि हे 348 आणि 748 हे दर आजपासून त्यांनी लागू केलेले आहेत. ज्येष्ठ नागरिकांना 5,000 आणि नॉर्मल 60च्या खालच्यांना 10,000 रुपये. तर कोणती दरवाढ केली एवढी की 348चे 5,000 एवढी 13 पट आणि 748चे 10,000? काय चालवते काय सरकार? म्हणजे अख्ख्या महाराष्ट्रात आणि भारतामध्ये पूर्ण महागाई एवढी वाढलेली आहे. पेट्रोल डिझेल महाग झालेले आहे, सोनं महाग झालेलं आहे, अन्नधान्य दररोजच्या ज्या वस्तू लागतात त्या सगळ्या महाग झाल्यात, सगळ्या महाग. आणि यापूर्वी त्या स्मृती इराणी गॅस घेऊन बसायच्या रस्त्यावरती. इथे आज काय चाललंय? हे सगळे गायब आहेत. एफस्टीन फाईलमध्ये पण सगळे गायब झालेले आहेत. अशा परिस्थितीमध्ये इथे आपल्या ऑक्सिजनवरती यांनी महागाई लावलेली आहे. फक्त ताजी हवा घ्यायला लोक मॉर्निंग वॉकला येतात. त्या ताज्या हवेवरती पण ह्यांनी आज दर लावलेला आहे आणि तोही 10 पट 15 पट. आज आम्ही येतोय हे कळल्यावर त्यांनी कालच्या तारखेचं जी स्थगिती म्हणून दाखवली आहे. सकाळी सकाळी इथे आलेल्या मॉर्निंग वॉकवाल्यांना पास काढायचं होतं, सांगितलं की दरवाढ झालेली आहे. आम्ही येतोय बोलल्यावरती, मनसे येते बोलल्यावरती त्यांनी दरवाढला स्थगिती दिली आहे. चांगली गोष्ट आहे की एवढा तर महाराष्ट्रामध्ये माननीय राजसाहेबांचा धाक आहे, ह्याच्याबद्दल आम्हालाही अभिमान वाटतो. की जेव्हा जेव्हा अन्याय होतो, जेव्हा जेव्हा असं काहीतरी जिजवू काहीतरी कर लागतात, तेव्हा तेव्हा मनसे आक्रमक होते, मनसे आंदोलन करते आणि ह्यांना मागे हटायला लागतं सरकारला. पण दरवाढ सोबत काही फॅसिलिटी पण वाढवली की फॅसिलिटी सेम आहे, फक्त दरवाढ केली? फॅसिलिटी आहे कुठे? आतमध्ये यायचं तर ई बाईक ठेवलेले आहेत, त्याचे रेट किती? 150 रुपये. नंतर लहान मुलांचे 150 आणि मोठ्यांचे काय 200 की 250. इथून कानेरी जायला काय 15 किलोमीटरचं अंतर असेल. मला वाटतं परत त्यात वनराणी जी ट्रेन चालू केली ती पण 150 आणि 250 रुपये. आपण चर्चगेट जाऊन येऊ 40-50 रुपयामध्ये. मग ह्यांनी एवढे दर कशाला लावलेले आहेत? तुम्ही एकतर पर्यटन म्हणून केलेलं आहे, लहान मुलं जवळची येत आहेत, खेळत आहेत, त्यांना थोडं तर माफक दर ठेवा. आतमध्ये पाण्याची सोय नाहीये. पाणी असेल तर एखाद्या ठिकाणी प्याऊ लावले आहे, नळाला हात लावून पाणी पिया. अजूनही आपण ग्रामीण भागात जगतोय अशा पद्धतीने इथे मुंबईतल्या संजय गांधी उद्यानामध्ये ही परिस्थिती आहे. बाकी खाणं पिणं तर काहीच नाहीये. एकही खाण्याचा स्टॉल नाहीये. बिचारे आदिवासी काय विकत असेल, काकडी, कैऱ्या, करवंद तेच असेल. बाकी एकही खाण्यापिण्याचा इथे स्टॉल नाहीये. स्थानिकांना द्या ना. तुम्ही इकडच्या लोकांना बाहेर काढताय, स्थानिकांना जे आदिवासी आहेत त्यांना इथे घर दिलं पाहिजे, त्यांना इथे रोजगार दिले पाहिजे. म्हणजे हे बाकी त्यांच्याकडे चांगले चांगले अन्नपदार्थ बनतात आदिवासींचे, आम्हालाही खायला मजा वाटते. तर तुम्ही अशा गोष्टी इथे ह्याला प्राधान्य दिलं पाहिजे, इकडच्या स्थानिकांना रोजगार दिले पाहिजेत. तर तुम्ही ते बंद करून महागाई वाढवतायत. आज तुम्ही पत्र दिलंय, निवेदन केलंय. जर तुमच्या पत्रानंतरही त्यांनी दरवाढ केलं तर पुढच्या पाऊल काय असणार? नाही, यावेळी चांगली गोष्ट अशी आहे, पत्र द्यायचे येतोय कळल्यावर त्यांनी दरवाढला स्थगिती दिलेली आहे. म्हणजे सरकारला जाग येते किंवा ह्या इकडच्या वनाधिकाऱ्यांना जाग येते, स्थगिती दिलेली आहे. खूप चांगली गोष्ट आहे. पण हे असे नियम पुन्हा लागू झाले नाही पाहिजे, असे दर लागू झाले नाही पाहिजेत. आणि जे बाकीच्या ट्रेनचे, वनराणीचे किंवा आतमध्ये एंट्रीचे जे दर आहेत, सायकलिंगचे दर आहेत, 300 रुपये पर 4 तासाचे दर, 500 रुपये 8 तासाचे. जर 10 दिवस सायकल चालवली तर एक नवीन सायकल घेईल माणूस. कोणते दर लावता तुम्ही? दर तरी नीट लावा साहेब. एवढीच आमची विनंती आहे की दर नीट लावा. आणि मॉर्निंग वॉकला तर दरवाढ झालीच नाही पाहिजे 100%. धन्यवाद. व्हिडिओ जर्नलिस्ट रवी साखरकरसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.